नवी मुंबई शहरामधून ठाणे बेलापूर रस्ता जातो। मी सध्या त्याच रस्त्यावरती उभा आहे। कोपरखंड या ठिकाणी हा स्पॉट आहे। हाच ठाणे बेलापूर रस्ता आहे आणि याच ठाणे बेलापूर रस्त्यावरती वाहतूक कोंडी जास्त झाल्यानंतर ती वाहतूक कोंडी फुटावी यासाठी याच रस्त्याला आहे तो हा सर्व्हिस रोड हा बांधण्यात आलेला आहे। मात्र या सर्व्हिस रोडच्या लगत आपण समोर पाहतो की ह्या संपूर्णपणे ह्या इमारती दिसत आहेत आणि हे जे प्लॉट वाटप करण्यात आलेलं आहे हे आपण सगळी रांग बघताय। ह्या इमारती जे बघतात हे हॉटेल्स झालेले आहेत। सर्व्हिस रोडला लागून हे हॉटेल्स झालेले आहेत आणि याच हॉटेल्समुळे आहे ते या ठिकाणी अपघाताला निमंत्रण मिळत असल्याचं या ठिकाणचे आमदार मंत्री गणेश नाईक यांनी आरोप केलेला होता। त्यामुळे या संदर्भामध्ये मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सभागृहामध्ये गणेश नाईकांनी तीव्र आक्षेप घेतला होता आणि सर्व्हिस रोडच्या बाजूला हे जे संबंधित भूखंड जे वाटप करण्यात आलेले आहेत ते भूखंड वाटप केले भूखंड रद्द करावेत, ते परत घ्यावेत अशा प्रकारची मागणी केली होती। कारण आहे या सर्व्हिस रोडला जे हॉटेल्स झाले त्या हॉटेलच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांच्या रांगा लागतात आणि त्याच गाड्यांच्या रांगा लागल्यामुळे जे वाहतूक आहे ती जी सर्व्हिस रोडला डायव्हर्ट केल्यानंतर या गाड्यामुळे तर वाहतूक कोंडी होती, अपघाताला निमंत्रण आलेलं आहे। काही लोकांचा अपघातामध्ये बळीसुद्धा गेला आहे। म्हणूनच गणेश नाईक यांनी आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी हे संबंधित भूखंड आहेत ते रद्द करावे अशा प्रकारचे आदेश MIDCला दिलेले होते। मात्र आज तागायत आहे ते भूखंड रद्द झालेले नाही आहेत, MIDCने परत घेतलेले नाहीत। म्हणून परत एकदा गणेश नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। आपलं सरकार असूनही आपण केलेल्या मागणीची अंमलबजावणी या ठिकाणी होत नसल्याचा आरोप आहे तो गणेश नाईकांनी परत एकदा केला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री असलेले या ठिकाणी देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।